2 ओव्हरची मॅच आणि चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला फिटिंग त्वरित लावून घ्या, अन्यथा 1 ओव्हर कमी केली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची. तर गोलंदाज प्रभाकर, चला मॅच स्टार्ट करा. 2 ओव्हरची मॅच सेमीफायनल. मेगा फायनलमध्ये लकी ड्रॉमध्ये आपण पाहिलं कुक्षट टीमने प्रवेश केलाय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल बिगिट केलाय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील यांच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराने आपले इरादे स्पष्ट केलेत. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट +1 टोटल 2 रन देखील ऍड होतील. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली गोलंदाज प्रभाकरने, परंतु या चुकीला माफी देणार नाही बॅट्समन भूषण पाटील. आणखीन एक मोठा धमाका. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 14 रन. एक लाजवाब स्ट्रोक डीप कव्हर च्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. 2 फिल्डर थोडंसं दडपण पाहायला मिळालं. चांगली फेकी, एक सिंगल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 15 धावा होतात. रन आतापर्यंत झालेत. सेमीफायनलची लढत या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, जम्मू काश्मीर नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष जसवीर पाजी साहेब, त्यांच्या समेत विजेंद्रजी सिद्धू, कुलदीपजी सिंग, अनिलजी पंजाबी, युवा कार्यकर्ते विक्रमजी बनगे आणि अविनाशजी सिद्धू, आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली, एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य शिवसैनिक, त्यानंतर शाखा प्रमुख आणि त्यानंतर त्यांचा भरपूर संघर्षमय प्रवास आपण पाहिला आणि त्यानंतर ते उपजिल्हा प्रमुख देखील सध्याच्या घडीला आपण पाहतो आणि त्यांच्याच नावाने आज ही स्पर्धा देखील या ठिकाणी साकार होते. उपजिल्हा प्रमुख चषक 2024 चे पर्व संदीपदादा मधुकर पाटील यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत
शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत समीरसाठी हा बॉल, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली समीरने आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 15 रन. 3 बॉल आतापर्यंत भूषण पाटीलने पेस केलेत, 13 रनवर तो खेळतोय. 2 चेंडू पेस केलेत समीर वारंगेने आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल 0 धावसंख्येवर तो खेळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. इनसाइड एज, एक धाव देखील होईल की काय, परंतु डॉट बॉलची समाप्ती. मागच्या मॅचमध्ये 43 रनचे एक दर्जेदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली भूषण पाटीलच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर उडवलाय, फटका चांगलाय, थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक, षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर सर्वाधिक धावा आतापर्यंत भूषण पाटीलच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते, टॅप केलाय, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी घेतली, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन 22. इनसाइड एज आणि झेलची संधी होती, परंतु झेल देखील ड्रॉप होतोय. 23 रन आतापर्यंत होतील. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 24 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आडव्या बॅटने हा स्ट्रोक कंप्लीट केला. एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत होते 25 होत आहेत आणि 26 रनचं टार्गेट. चला फिडिंग त्वरित लावून घ्या कुमार 11 तुर्बे टीम आणि रिद्धी सिद्धी कोपरी आपण ओपनर बॅट्समन त्वरित दाखल करा. तर सन्मान केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव. आणि आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत जम्मू काश्मीर
नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जसवीर पाजी यांचा देखील एक विशेष शुभ सन्मान. कॅमेरामॅन चा सन्मान देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. या स्पर्धेचे आयोजक संदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाचे उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन जसवीर पाजी यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय. त्यानंतर कुलदीपजी सिंग 26 रनचं टार्गेट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर मुख्य व्यासपीठावर आपण मान्यवरांचा शुभ सन्मान पाहतोय. ही आपल्या भारत देशाची परंपरा आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती. त्याचबरोबर युवा कार्यकर्ते विक्रमदादा बनगे यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर विजेंद्रजी सिद्धू यांचा सन्मान देखील होतोय. तर मॅचला होईल सुरुवात सेकंड इनिंगला. 26 रनचं टार्गेट. गोलंदाज सज्ज होते वर द विकेट. पहिलाच बॉल वेग भरपूर होता दीपकचा, परंतु पंच आपण निर्णय केवायचा या बॉलवर. अकरा बॉल आणि 25 रनची गरज अद्याप आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. सेमीफायनल आणि कोणता संघ जाणार मेगा फायनल मध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळेल येणाऱ्या 10 बॉल मध्ये. एक चांगला बाउन्सर होता, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. येणारे 9 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. या बॉलवर फटका तर जरूर बेमिसाल आहे, परंतु एक धाव तर जरूर कंप्लीट होते. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 24 रन. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी सामन्याचे चित्र बदलताना पाहायला मिळेल रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचं. वेलकम ऋषी काटे. ऋषी काटे यांचं देखील सहर्ष स्वागत. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. डॉट बॉलची समाप्ती. सामन्याचे चित्र बदललंय. येणारे 6 बॉल आणि 4 षटकार, अर्थातच 24 रन पूर्ण करावे लागतील.
चला टीम कुक्षेट टीमचे कॅप्टन अनुपदादा आपण या. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे भूषणदादा, कारण या मॅच नंतर एक मेगा फायनलची मॅच देखील खेळवायची आहे आणि कायक होण्याच्या अगोदरच आम्हाला ही स्पर्धा कंप्लीट देखील करायची आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक टीमकडून आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी राकेशला इन्व्हाइट केलं आहे. आजच्या दिवसभरामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली राकेशच्या माध्यमातून. मोठमोठ्या बॅट्समनच्या पायावर त्याने बेड्या ठोकल्या आपल्या वेगवान गोलंदाजीने. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 24 रनची गरज. वंश ठाकूर, वंशसाठी हा बॉल फटका चांगला आहे. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर आहे समीर वारंगे. बॉल त्याने जज केला आहे. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. ज्या हिटने सुपर हिट केलं समीर वारंगेला आणि पहिला बॅट्समन गमावलाय रिद्धी सिद्धी कोपरी या टीमने. न्यू बॅट्समन अजय. फुलटॉस होता हा बॉल, परंतु लाईन मिस केली बॅट्समनने. अंगाचा वेध घेतला आणि एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. चार बॉलमध्ये अजूनही 22 रन पूर्ण करायचे. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. कोलर पद्धतीचा हा बॉल फटका चांगला आहे. फक्त एकच धाव मिळेल 3 बॉलांनी. आता मात्र 21 रनची गरज. चला कुक्षेट टीमचे कॅप्टन अनुप दादा आपण त्वरित या. डॉट बॉलची समाप्ती आणि 2 बॉलमध्ये 21 रनची गरज. चला अनुप दादा आपण या टॉससाठी आणि मेगा फायनल 1 ओव्हरची मॅच असेल याची नोंद देखील आपण घ्यायची. या बॉलवर फटका चांगला आहे, परंतु चांगला प्रयत्न भाविन पाटीलने केला. 1 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज. जर अशी फटकेबाजी सुरुवातीपासून केली असती तर कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर असता रिद्धी सिद्धी कोपरी संघ. आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 बॉलमध्ये 2 षटकार लगावलेत. अवघ्या 9 रनने हा सामना पराभूत झाले. तर चला कुमार 11 तुर्मे टीमचे कॅप्टन चिनू पाटील आपण या. 1 ओव्हरची मॅच असेल मेगा फायनल.